नमस्कार, मी चरण ठाकूर सदनी औषधामध्ये आहे. माझ्या शेतकरी बांधव नमस्कार बाबा. नमस्ते. नाव सांगा आपलं पूर्ण. सुरेश धोंडीराम प्रोवंशे, राहणार तुंगी. हे आपल्याला जमीन आहे 1.5 एकर. दीड एकर. बरं, काय काय पेरलं बाबा? अर्धा एकर ऊस आहे. बरं बरं. म्हणजे निम्म ऊस निम्म सोयाबीन होतं. सोयाबीन होतं. पेरलो, हां. वापरलं, कुठं वापरलंच नाही. बरं बरं बरं. मोडलं, पुन्हा पेरलं, पुन्हा पाणी लागून आणि गेलं. बरं बरं बरं. म्हणजे ते शेत आपण सोयाबीन वापरून आणलंय, वापरून आणलंय. काय वापरलं आता? काय लोन वगैरे घेतलं काही? हां. काही लोन वगैरे घेतलं, काय घेतलं, कर्ज वगैरे घेतलं? नाही कर्ज कसलंच नाही शेतात. कर्ज काय घेतलं नाही का? नाही. बरं, फक्त तुम्ही सोयाबीन वापरलं नाही. हा, सोयाबीन वापर. डबल पेरणी केला का? हा डबल पेरणी केला का? हा, डबल पेरणी केली. डबल पेरणी केला का? हां. हां. आणि दुसरं काय शासनाला काय बोलू शकता तुम्ही आणि काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे आता गेलं, आता काय देणार साक्षी मागून मागून तर काय देणार आहे तिनं? उभं देतो म्हणतात, काहीच देत नाहीत आतापर्यंत, काहीच नाही. काहीच नाही का? मग तुम्हाला काही ते विमा वगैरे काय आलाय का? विमा आला नाही ना कुठला. आपण ते गेल्या वर्षी काय झालं, चालू बायकीवाल्याला पैसे बरं, मिळायचे होते. बरं बरं बरं. त्याच्यातून सध्या मला गाळले. येतो पुन्हा देतो म्हणून ते गरमचौकनं बी तसंच आपलं सेक्रेटरीने बी तसंच म्हणला बरं बरं बरं. आणि चेअरमननं बी तसंच म्हणला. बरं. आलंच नाही, बाकीच्याला मिळालं, गेल साली बी काय नाही, नंदा बी काय. नवीन काय नाही का? हा, गरिबी जे अंगठी बाजार आहे बरं. त्याला रुपयाच मिळत नाही आपल्या गावात. बरं बरं बरं. हा अशी. आणि दुसरं काय मला काय सांगायचं आता तुमचे जे आता शेतामध्ये जे सोयाबीन गेलं तुमचं, हा. आता ऊस पण किती मला अर्धा एकर काय आहे मला तुम्ही? अर्धा एकर ऊस आहे. ऊस आहे. शेतात पाणी बोर वगैरे काय आहे का? बोर आहे, बोर. बोर आहे का? विहीर वगैरे आहे का काही? नाही पाणी आहे. हां कसं ती पाऊस पडल्यानं हां पहिलं वापरलंच नाही. बरं. पुन्हा पाऊस पडलं हां ते पेरलेलं, पुन्हा समजा काय जिरालं काय आलं, हां. असं झालं. हाय काय हां. इथे एक तर तिथे, तिथे एक तर तिथे, बरं, बरं. असं झालं. असं आहे का? मला साथ ही विनंती आहे की शेतकरी बांधव काय ते माफ करावं. जय जवान जय किसान.